कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीनं जी पडतोड झालेली आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो। तसेच बदलापूरच्या घटनेत देखील आम्ही निषेध व्यक्त करतो। मुळात आम्ही काम करत असताना बच्चू भाऊचा विचार असा करत आहोत की झेंड्यावर नव्हे तर अजेंड्यावर बोला आणि याच मुद्द्यावर आम्ही यापुढे काम करणार आहोत। आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रत्येक 15 दिवसाला आम्ही नवीन मुद्द्याला हात घालून त्या प्रकरणाची पूर्णपणे चिरफाड करून एकतर प्रशासनाला धारेवर धरायचं प्रहार स्टाईलनं किंवा त्याची चिरफाड करायची याची भूमिका त्या पद्धतीनं प्रहारच्या आंदोलनातून करणार आहोत। आपण बघतोय की तत्कालीन मुख्यमंत्री कालवश विलासराव देशमुख साहेब हे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला एक विशेष महत्त्व होतं। त्या दरम्यान सर्व मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ हे 15 सप्टेंबरला शहरात येऊन दाखल होऊन 16 तारखेला मराठवाड्याच्या सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त आणि सर्व आमदाराशी चर्चा व्हायची आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा होऊनच भूमिका जाहीर केल्या जायच्या, योजना मंजूर केल्या जायच्या। परंतु आपण बघतोय की हे जे सरकार आहे मागच्या 5-6 वर्षामध्ये 16 तारखेला मुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळ इथं दाखल होतं। तत्पूर्वी सर्व ज्या चर्चा आहेत, ज्या घोषणा आहेत, ज्या भूमिका आहेत त्या मुंबईमध्येच किंवा नागपूरमध्येच या सर्व फायनल होतात आणि 17 तारखेला फक्त ध्वजारोहण होतं आणि त्या घोषणांची जी मोघम घोषणांची जी बोलल्या जातं आणि सांगितल्या जातात त्याची कुठलीही अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही। आपण याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे। आजच्या बैठकीमध्ये आमचे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर शिंदे, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, आमचे ॲडव्होकेट जावेद मिर्झा साहेब, पारसचंदजी साखला आणि आमचे युवाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर आणि मी स्वतः शहर अध्यक्ष कुणालराव तिथे उपस्थित आहोत। त्याचप्रमाणे आमचे राजू मिसाळ असतील, संकेत खापर्डे असतील, लक्ष्मण पाटील आहेत, गणेश सावंत आहेत, विशाल शिंदे आहेत, आमचे पाचपुते साहेब आहेत। जनाचे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्न वेळोवेळी माननीय बच्चू कडू साहेब हे शासकीय पातळीवर घेत असतात, जिल्हा पातळीवर घेत असतात, आंदोलन करत असतात, परंतु हे सर्व प्रश्न सुटत नाही। आपण 9 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगजनांचा आणि समाजातील उपेक्षित व्यक्तींचा इथं मोर्चा आणला होता मोठ्या प्रमाणात। काही प्रश्न सुटत आहेत, काही सुटलेले नाही आहेत। 16 सप्टेंबरला इथं मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे, तर शक्यता आहे होणार बहुतेक। तर त्या दरम्यान पुन्हा आंदोलन होणार आहे आणि ह्या सरकारला जाणीव करून द्यायची आहे की आपला जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष, या पक्षाची ताकद काय आहे आणि आम्ही जे प्रश्न सरकारसमोर मांडलेले आहेत ते प्रश्न ताबडतोब सुटले नाही तर यानंतर मुंबईलासुद्धा आंदोलन होईल, ठिकठिकाणी आंदोलन होतील। त्यामुळे सरकारला आपल्या या सर्व पक्षाकडे सर्व जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष द्यावंच लागेल। या उद्देशाने 16 सप्टेंबरचा मोर्चा आयोजित केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग बंधूंची लोकसंख्या किती आहे? दिव्यांगजन हे साधारणतः 5% आहेत संख्या दिव्यांगजनाची। आता महाराष्ट्राची आता हे बघा 14 कोटी लोकसंख्या आहे। तर मराठवाड्यातून आपण सर्व जागा लढण्याचा प्रयत्न करणार आहोत। उमेदवार येत आहेत, पण जसे उमेदवार चांगले मिळतील, योग्य उमेदवार मिळतील, ज्यांच्यामध्ये विनिंग
कॅपॅसिटी आहे, जिंकण्याची क्षमता आहे, अशाच उमेदवारांना आपण उभे करणार आहोत. त्यापैकी एक उमेदवार आपण असू शकतो. असू शकतो. कोणता मतदारसंघ? वैजापूर विधानसभा. कोणत्या पक्षांसोबत युती होणार आहे प्रहार? आता सध्या बच्चूभाऊची चर्चा उच्च पातळीवर चालू आहे. हो, मुद्दा मुळात असा आहे की मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे राज्य सरकार वारंवार करत आलेलं आहे. आपण बघतोय की तत्कालीन मुख्यमंत्री कालवश श्री विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 15 तारखेला संपूर्ण मंत्रिमंडळ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचं. त्यावेळेस सर्व मुद्द्यांवर विशेष जिल्हाधिकाऱ्यांशी आमदारांशी बैठक व्हायची आणि जे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यावर भूमिका जाहीर केल्या जायची, त्याच्यावर अंमलबजावणी व्हायची. परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये आपल्या मराठवाड्यावर इतका भयंकर अन्याय करण्याचं काम राज्य सरकार करतं आहे, त्याचा विरोध म्हणून आम्ही आता शांत बसणार नाही. त्यांना प्रहार स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही आहे. आणि दिव्यांगांना असेल, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना असेल, पीक विमा कर्ज असेल, विशेषतः जे आमचे माजी सैनिक आणि मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा पत्करावं लागलं, त्यांच्या तोंडाला जे पानं पुसण्याचं काम आत्तापर्यंत राज्य सरकारने केलं, त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. आंदोलनाचं स्वरूप काय असणार? आंदोलनाचा स्वरूप एक प्रकारे जलसमाधी आंदोलन असेल. त्या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. धन्यवाद. आपलं नाव? कुणाल राऊत, शहर अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, छत्रपती संभाजीनगर.